हाय, मी हर्षदा. मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कोरोनाच्या लसीबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता असताना आता दुसरीकडे वॅक्सिनला अचानक मिळालेल्या परवानगीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या सब्जेक्ट एक्सपर्ट समितीने 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान भारत बायोटेकचं हे कोवॅक्सिन ची जी लस आहे त्याच्याबद्दलचं आपलं मत पूर्णतः बदललं. आणि असं का, असा प्रश्न आता तज्ज्ञ विचारतायत, तसं सर्वसामान्य जनताही विचारते. 30 जानेवारीला या समितीने पुढच्या परवानग्यांसाठी कार्यक्षमतेबाबत झालेल्या चाचण्यांचा डाटा कंपनीकडून मागवला होता. मात्र अवघ्या 4 दिवसात म्हणजे 2 जानेवारीला त्यांचा हा विचार बदलत त्यांनी कंपनीला क्लिनिकल ट्रायलसाठी इमर्जन्सी परवानगी देत असल्याचा शेरा दिला. अवघ्या 72 तासांमध्ये समितीचं मतपरिवर्तन कसं झालं, असा प्रश्न आता तज्ज्ञ विचारत आहेत. मीटिंगच्या मिनिट्सवरून अवघ्या 3 बैठकांमध्ये हे मतपरिवर्तन झाल्याचं जगासमोर आलेलं आहे. लसीची परवानगी हा आता राजकीय मुद्दाही ठरू लागलेला आहे. समाजवादी पार्टी, काँग्रेस यासारखे पक्ष अचानक दिलेल्या या परवानगीबाबतचे प्रश्न उपस्थित करू लागलेले आहेत. पाहूयात कसं 30 डिसेंबर ते 2 जानेवारीमध्ये या वॅक्सिनला परवानगी मिळाली. 30 डिसेंबरच्या बैठकीत सब्जेक्ट एक्सपर्ट समितीने कंपनीकडे पुढील परवानग्या मिळवण्यासाठी ही लस कोरोनाचा विषाणू मारण्यासाठी सक्षम असल्याबाबत माहिती देणारा डाटा मागवला. 1 जानेवारीला समितीच्या सूचनेनुसार भारत बायोटेकने डाटा आणि त्याचं समर्थन करणारी माहिती सादर केली. तर कोरोनाच्या व्हायरसमध्ये होणारे बदल लक्षात घेऊन लसीला मान्यता द्या, अशी मागणी ही कंपनीने केली. त्याचवेळी ही लस कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर परिणामकारक असल्याचंही कंपनीनं आवर्जून सांगितलं. 2 जानेवारीच्या मीटिंगमध्ये या सर्वाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर 1 जानेवारीला या समितीने ही लस कोरोनाचा विषाणू निष्क्रिय करण्यास सक्षम असून कोरोनाच्या नवीन व्हायरसवरही परिणामकारक असल्याचं सांगितलं. जानेवारी 1 पर्यंत वॅक्सिनची कार्यक्षमता सिद्ध केली गेली नव्हती, असं मीटिंगच्या मिनिट्समध्ये लिहिलेलं आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट समितीने नमूद केल्यानुसार 1 जानेवारीपर्यंत कोवॅक्सिनची कार्यक्षमता सिद्ध करण्यात आलेली नाही. त्याच दिवशीच्या मीटिंगच्या मिनिट्समध्ये कोवॅक्सिनची ट्रायल ही आजवरची सर्वात मोठी ट्रायल असल्याचं सांगितलंय. या ट्रायलमध्ये 25,800 माणसांना ही लस देण्यात येणार आहे, ज्यापैकी 22,000 व्यक्तींची नोंदणी करण्यात आली असून त्यामध्ये कोमॉर्बिडिटी असलेल्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आलेला आहे. कोमॉर्बिडिटी असलेल्या व्यक्तींवरही लस परिणामकारक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. असं असलं तरी देखील या लसीची कार्यक्षमता सिद्ध होणं बाकी असल्याचं या मीटिंगच्या मिनिट्समध्ये लिहिलेलं आहे. 2 जानेवारीच्या मीटिंगमध्ये मात्र अचानक भारत बायोटेक कंपनीच्या या लसीला मान्यता देण्यात आली. प्राण्यांवर ही लस सुरक्षित आणि कार्यक्षम असल्याबाबतचा डाटा सादर करत ही लस प्राण्यांवर परिणामकारक आणि सुरक्षित असल्याची माहिती दिली आणि त्याचाच आधार घेत सब्जेक्ट एक्सपर्ट समितीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही बंधनं पाळून वॅक्सिन वापरायला परवानगी दिली. नवीन स्ट्रेनच्या विरोधात लढण्यासाठी याचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा ठेवत ही परवानगी देण्यात आली आहे. परंतु कंपनीला 3ऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू ठेवून डाटा जमवण्याची आणि तो समितीला सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. या सर्वामुळे गोंधळ झालेला आहे. समितीने वॅक्सिनला परवानगी देताना आपला स्टँड का बदलला, याबाबत तज्ज्ञही प्रश्न विचारायला लागलेले आहेत. ऑल इंडियन ड्रग ॲक्शन नेटवर्क संस्थेच्या को कन्व्हेनर असलेल्या मायलिनी असोला यांनी एक स्टेटमेंट जाहीर केलं आहे. आम्ही सब्जेक्ट एक्सपर्ट समितीच्या या बदललेल्या मतामुळे गोंधळात पडलोय, असं विधान त्यांनी या स्टेटमेंटमध्ये केलेलं आहे. ICMRचे सल्लागार डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी देखील इंडिया टुडेशी बोलताना वॅक्सिनबाबत हा जो काही संशय निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे जो काही संकोच लोकांमध्ये निर्माण झालेला आहे वॅक्सिन घेण्याबाबतचं, त्याबद्दल आपलं मत मांडलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सार्वजनिक संकेतस्थळांवर सर्व प्रकारचा डाटा जाहीर करता येत नाही. कंपनीने सादर केलेली माहिती ही हजारो पानांची आहे, असं सगळं सांगून त्यांनीच स्वतः पुन्हा त्यानंतर डाटा जाहीर केल्याने एखाद्या गोष्टीबाबत विश्वासार्हता वाढते, असं स्वतःचं मत मांडलेलं आहे. आता या सगळ्या गोंधळामुळेच इतिहासात पहिल्यांदाच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया या संदर्भात एक स्टेटमेंट इश्यू करणार आहे आणि ही माहिती देखील डॉक्टर रमण यांनीच आपल्याला दिलेली आहे. आपत्कालीन स्थितीत लसीला परवानगी देण्यासाठी सुरक्षितता, कार्यक्षमता याबाबतचा डाटा देणं बंधनकारक नाही, असं DGCIचे डायरेक्टर डॉक्टर बलराम भार्गव यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे. तर पॅन्डेमिकमध्ये मृत्यूचं प्रमाण मोठं आहे आणि औषधं, उपचार उपलब्ध नसल्याकारणाने समितीने ही परवानगी दिली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच अशी परवानगी देणं हे नियमाला धरूनच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कोवॅक्सिनची मात्रा प्राण्यांमध्ये लागू पडत असल्याचं सिद्ध झालं आहे आणि पहिल्या 2 ट्रायलमध्ये 18 ते 65 वर्ष वयोगटातील व्यक्तींचा समावेश या ट्रायलमध्ये करण्यात आला होता.
प्राण्यांमध्येही कोवॅक्सिन परिणामकारक असल्याचं समोर आलेलं आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी 25,800 व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे, ज्यापैकी 24,000 व्यक्तींनी कोवॅक्सिन घेतल्यानंतर कोणतीही लक्षणं दिसत नसल्याचं सांगितलेलं आहे. आणि याच्याच आधारे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपत्कालीन स्थितीत परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णांची कन्सेंट आणि फॉलोअप घेण्याची सूचना समितीने भारत बायोटेकला केलेली आहे.